नाशिक जिल्ह्यासह चांदवड तालुक्यात विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाची 2 दिवसांपासून सतत हजेरी, तर मका, सोयाबीन, चारा आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. त्यामुळे या बेमोसमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसून येत आहे. शुक्रवार, शनिवारपासून सतत जोरदार पावसाची हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरीप हंगामातील काढलेले मका, सोयाबीन पीक तसेच जनावरांचा चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. चांदवड तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला पहिलाच भाव नाही व मागच्या महिन्यात झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना काही ठिकाणी तुटपुंजी अनुदान शासनाने दिले. या संदर्भात देखील शेतकरी नाराज असल्याचे दिसत आहे. या संदर्भात चांदवड येथील कोंबडवाडी शिवारातील शेतकरी योगेश राऊत चांदवड व जनार्दन एकनाथ गांगुर्डे यांनी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसानाची माहिती दिली. तर या व इतर ठिकाणचा आढावा घेतला. डीजे महाराष्ट्र न्यूजचे संपादक देविदास जाधव यांनी. असे संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडून बेमोसमी पाऊस पडून आणि त्या पावसामध्ये असलेले जे कांदा पीक असेल, सोयाबीन असेल, मक्का असेल या पिकांचे अंतर्नाट नुकसान होत आहे. त्याच अनुषंगाने मी चांदवडमधील कोंबडवाडी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण कांद्यामध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे ते कांदे शक्यतो हे कांदे सडून जाण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे आता माझ्यासोबत काही शेतकऱ्यांच्या बांधावर मी आलेलो आहोत आणि त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे. दादा, काय सांगाल तुम्ही? तुमच्या आमचे कांदे सगळे 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. आमचे कांदे सगळं पाणी आम्ही काय करावं? मक्का, सोयाबीन, कांदे यांच्यात सगळं पाणी तुंबेले, सगळे नुकसानी चालले आहे बाबा. काय करणार आम्ही? जगावं का मरावं हेच कळत नाही आम्हाला. शेतकऱ्यांना काय करावं काय नाही हेच समजा आम्हाला. तुम्हाला पाठीमागच्या टायमाला पाऊस जो पडला त्यावेळेस नुकसान झालं, त्याच्यामध्ये काही तुम्हाला नाही काहीच भेटलेलं नाही आम्हाला. पंचनामा केले नाही, काही केले तर त्याचे भेटलं पण नाही. आम्हाला समजा ना काय करावं काय नाही. शासन बी याच्याकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांची संपर्क साधला. दादा, काय सांगाल तुम्ही? 2 दिवसापासून पाऊस होतोय, बेमोसमी पाऊस होतोय, त्याच्यामध्ये तुमचे काही नुकसान होते, त्याचंच काय? शुक्रवारपासून त्या ठिकाणी जो पाऊस होतोय हा पाऊस त्या ठिकाणी अतिवृष्टी, त्या ठिकाणी बेमोसमी पाऊस त्या ठिकाणी आहे. आणि ह्या पावसामध्ये सोयाबीन असेल, कांदा पीक असेल, तर या मका असेल, भाजीपाला पीक असेल, या पिकाचं अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान होत असताना त्या ठिकाणी मागच्या वेळेस देखील त्या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी जो अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे काही भागामध्ये या परिसरामध्ये काही पंचनामे झाले, काहींचे बाकी आहेत. परंतु ते असताना देखील कुठंतरी शेतकरी हा उभारी घेताना दिसत होता. आणि या भागामध्ये जर म्हटलं तर चांदवड तालुक्यामध्ये कांदा हे मुख्य पीक आहे. आणि हे पीक घेत असताना जर असं अवकाळी संकट जर आलं तर नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं कंबरड त्या ठिकाणी मोडलं जाणार आहे. कारण खादीचे जर भाव बघितले 1700-1800च्या आसपास त्या ठिकाणी एक खादीची एक गोणी मिळते. आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मोलमजुरी जर खर्च असेल तर तो देखील त्या ठिकाणी निघणार नाही. आणि अशातच त्या ठिकाणी अवकाळीचं संकट जर आलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं त्या ठिकाणी जगणं मुश्किल होणार आहे. आणि शासनाने त्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यावेळेस अजय शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की 7/12 हा कोरा केला जाईल. परंतु 7/12 हा कोरा नसून त्या ठिकाणी शेतकरी कोरा करण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे. आणि हा शेतकरी जर त्या ठिकाणी ह्या भूमीवरून जर कोरा झाला तर त्या ठिकाणी सगळं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत होणार आहे. आणि पूर्ण भारताचं जे आर्थिकरण आहे हे अर्थकारण त्या ठिकाणी या बळीराजाच्या सगळ्या अर्थकारणावरच अवलंबून आहेत. हे देखील शासनाने त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे. आणि ह्या बळीराजाला या अवकाळी संकटातून त्या ठिकाणी मुक्त करावं. तसेच जी कर्ज अवकाळी पाऊस झाला त्या टायमाला तुम्हाला शेतकऱ्यांना जे पंचनामे होऊन त्याची काही नुकसान भरपाई मिळाली?
नाही, अजून काहीपर्यंत नुकसान भरपाई आली नाही, कारण दिवाळीचा सण होता. दिवाळीच्या सणामध्ये त्या ठिकाणी काही चांदवड तालुक्यामध्ये काही खेडेगावामध्ये तर असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी एक 1000-1200 कोणाला 1700 रुपये असे काही म्हणजे तुटपुंजी रक्कम त्या ठिकाणी खात्यावर वर्ग झालेली आहे. परंतु ही वर्ग झालेली रक्कम कोणत्या अधिकाऱ्याच्या किंवा तलाठी असेल किंवा मंडळाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल, कोणाकडून तरी त्या ठिकाणी ही चूक झालेली असेल. ही चूक त्या ठिकाणी त्या बळीराजासाठी शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी आणि या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार साहेब असेल, यांनी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या बळीराजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल या ठिकाणी एक चांगले पाऊल उचलून त्या ठिकाणी बळीराजाला या नैसर्गिक संकटापासून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे ही त्याच आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 07.